एखादा व्यक्ती जेव्हा एखादं इलेक्शन हारतो तेव्हा लगेच दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा त्या पक्षातून लढवणं, पुन्हा तिसऱ्या पक्षात जाणं, ह्याच्यामुळे एक तर तो लोकसभा मतदारसंघ बांधलाच नाही गेला असं मला वाटतं. जे सलग 2दा खासदार म्हणून निवडून आले त्यांचं काय काम राहिलं? साधं आपलं पोरगं जेव्हा KG आणि नर्सरीमध्ये असतं तेव्हा 1 वर्षाचं त्यांनी काय काम केलं याचा आपल्याला रिपोर्ट कार्ड मिळतो. पण इथे 10-10 वर्ष आपण ज्या लोकप्रतिनिधी, आपण फक्त तुम्हाला 2.5 लाख मतं मिळाली त्याचे नाही, तुम्ही त्या सगळ्या 17-18 लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून असता. त्या जबाबदारीने आणि त्या एका भावनेने काय काम होतं याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मला निश्चित वाटतं की आत्ताचं राजकारणाचं बदलतं स्वरूप, त्याच्यामध्ये आपले विचार स्पष्ट असलेल्या एखाद्या व्यक्तीला, एका तरुण चेहऱ्याला जो अभ्यासू किंवा काही करू इच्छितात, फक्त पदं घेऊन बसायचं असेल ना, तर मग लोकसभा वगैरे हे फार म्हणजे मोठ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण तसं नाही करायला पाहिजे असं मला एक संविधान आणि लोकशाहीला मानणारी कार्यकर्ती म्हणून मला स्पष्टपणे वाटतं. आणि म्हणून माझा आग्रह आहे की तुम्ही नवीन चेहऱ्यांना इथे संधी द्या आणि नवीन चेहरे काहीतरी करून दाखवतील, काहीतरी उमेदीने पुढे जातील, एक फ्युचर काहीतरी बनेल, या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये पडतो. आणि ह्या मतदारसंघामध्ये मी सगळं जसं सांगितलं, दादासाहेबांचं, वडिलांचं, मी वैयक्तिक आम्ही काम केलेलं आहे. असं नाही की बाहेरून आलो आणि आज मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी मागतोय. त्यामुळे त्या ज्या सगळ्या जमेच्या बाजू आहेत त्या अनुषंगाने आम्ही ते उमेदवारी मागते मी माझ्या पक्षाकडे. पण 2014 त्याच्यानंतर, त्याच्या आधीच म्हणजे 2013 पासून जी एक वेगळी व्यवस्था, एक पॅरलल सिस्टमसारखं उभं झालं, त्याच्यामध्ये एखाद्या माणसाचा चेहरा पुढे करून त्याच्याच नावाने इलेक्शन लढायचं, ही एक वेगळी पद्धत सुरू झाली, ज्याने आपल्या एकूणच लोकशाहीचा आणि संसदीय लोकशाहीचा एक भ्रमनिरास हळूहळू कुठेतरी होतोय. त्याचमुळे जे लोक निवडून जातात त्यांना असं दरवेळेस वाटतं की ह्यांचा फोटो लावला की आम्ही निवडून येऊ बाबा, आम्ही काम केलं नाही केलं त्यांनी आम्हाला काही तसा फरक पडणार नाही. आणि तसंच झालं आहे. मागच्या 2 इलेक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर इंडिव्हिज्युअली कामं किती केली त्यापेक्षा अमुक पक्षाचा आहे किंवा अमुकाचा फोटो लावला मग ह्यांना पंतप्रधान करायचं म्हणून निवडून द्या. आधीही आपल्या देशामध्ये खूप मोठे मोठे नेते होऊन गेले. जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, त्याच्यानंतरचे सगळे पंतप्रधान असतील, नक्कीच तेही पंतप्रधानपदांचा चेहरा होते ना, पण त्यांच्याकडे बघून फक्त मतदान होत नव्हतं. तशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण या युवकांसाठी करू शकतो. पण ते कधी होऊ शकते की जेव्हा आपल्याला संधी मिळेल, आपल्याला जेव्हा काही रिसोर्सेस मिळतील, आपल्याला जेव्हा काही स्थान मिळेल की डिसिजन मेकिंगमध्ये किंवा आपण जे सगळं म्हणजे सगळ्या जिल्ह्याची जी डिसिजन मेकिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर काही म्हणणं ह्या युवकांचं मांडता येईल, त्यांच्यासाठी काही निधी उपलब्ध करून देता येईल. आता DPDC वगैरे अनेक प्रश्न असतात, त्याच्यामुळे हे प्रतिनिधित्व जर तिथे मिळालं, त्या लोकप्रतिनिधीचं ते काम आहे की तिथून ते करून घेणं आणि त्या सगळ्या लोकांसाठी ते उपलब्ध करून देणं. हे 100% काम मला वाटतं या माध्यमातून होऊ शकतं.